नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना नोकरी मित्र, जिथे आम्ही तुम्हाला विविध शासकीय योजना, नोकरीच्या संधी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत देत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जी विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, पण त्यांच्याकडे पुरेसं भांडवल नसतं. आजच्या काळात अनेक लोक नोकरीच्या शोधात आहेत, पण योग्य संधी मिळत नाही. अशावेळी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पण व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे पैशांची. भांडवल नसल्यामुळे अनेक चांगल्या कल्पना फक्त कल्पनाच राहतात. पण सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जातात, ज्या तुम्हाला आर्थिक मदत करून तुमचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करतात. आज आपण ज्या योजनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे 20% बीज भांडवल योजना. ही योजना अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुम्हाला संपूर्ण भांडवल स्वतःकडून गुंतवण्याची गरज नाही. या योजनेत सरकार स्वतः तुमच्या व्यवसायासाठी 20% रक्कम देते, लाभार्थ्याला फक्त 5% गुंतवणूक करावी लागते आणि उर्वरित 75% रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात दिली जाते. म्हणजेच जर तुम्ही 5 लाख रुपयांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला फक्त 25,000 रुपये स्वतःकडून गुंतवावे लागतात. सरकार 1 लाख रुपये देते आणि उर्वरित 3,75,000 रुपये बँकेकडून कर्ज म्हणून मिळतात. त्यामुळे कमी पैशात मोठा व्यवसाय सुरू करण्याची संधी तुम्हाला मिळते. ही योजना राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबवली जाते. म्हणजेच ही योजना पूर्णपणे विश्वासार्ह आणि सुरक्षित आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प सुरू करू शकता. म्हणजेच छोट्या आणि मध्यम व्यवसायासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे. आता या योजनेसाठी कोण पात्र आहे ते पाहूया. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी वर्गातील असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तयार करण्यात आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत या योजनेत फार कठोर अट नाही. तुम्ही किमान शिक्षण घेतलेले असले तरी तुम्ही अर्ज करू शकता. मात्र जर तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही प्रशिक्षण किंवा कौशल्य असेल तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. या योजनेअंतर्गत तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता. उदाहरणार्थ किराणा दुकान, शिवणकाम, मोबाईल रिपेअरिंग, डेअरी व्यवसाय, बेकरी, सायबर कॅफे, प्रिंटिंग व्यवसाय, सर्व्हिस सेंटर, फूड प्रोसेसिंग यांसारखे अनेक व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा आधीपासून चालू असलेल्या व्यवसायाचा विस्तार देखील करू शकता. आता कर्ज आणि परतफेडीबद्दल बोलूया. या योजनेअंतर्गत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावर फक्त 6% व्याजदर लागू आहे. हा दर खूप कमी आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण कमी येतो. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांचा कालावधी दिला जातो. त्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय हळूहळू वाढवत कर्ज फेडू शकता. आता अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो. यामध्ये तुमचा व्यवसाय काय आहे, किती खर्च येईल, किती नफा अपेक्षित आहे याची माहिती द्यावी लागते. यानंतर तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागतो. काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक आणि प्रोजेक्ट रिपोर्ट यांचा समावेश असतो. अर्ज सादर केल्यानंतर बँक तुमचा अर्ज तपासते आणि तुमचा व्यवसाय व्यावहारिक आहे का हे पाहते. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. ही योजना विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवलाची कमतरता आहे. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही या योजनेचा पूर्ण फायदा घेऊ शकता. मित्रांनो, अशा योजना तुमचं आयुष्य बदलू शकतात. फक्त त्यासाठी योग्य माहिती आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना नक्की वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार आहात. धन्यवाद.